पक्षातला दिलेला हु इज दिस भारतीय जनता पार्टी? बर कोण भारतीय जनता पार्टी आम्ही ओळखत बी नाही, तर त्याच्याबद्दल बोलायची गरज तर काय? एवढीच आहे. बर कसं ऐकल कोणाला? इथं कसं आहे, भारत नाना पालखी यांची निष्ठावंत भरपूर आहेत बर बर आणि डोबळे सरांचाही पहिला जुना गट आहे. बर त्यामुळे जुळणी जुळणी लागली तर इथं आम्ही 60% चालू बर दैवडी, बर 100% चालू. आता काय जरा दबावापोटी अमुक कशामुळे जरा लोक ह्याच्यात आहे ती, पण मतदान रूपी त्यांना मतदानाची बटणं घड्याळात आणि रिक्षात दाबणार आहेत, ही नक्की आहे. लोकांना रात्री शेतीला पाणी द्यावं लागतं. सगळ्यात मोठी लाईटची प्रॉब्लेम आहे. लाईट संध्याकाळी लोकांना धार काढाय म्हणलं तर ती मी आता भेटून जातो सगळ्या गोट्यावर, संध्याकाळी 6 वाजता लाईट नसते बरोबर. संध्याकाळी लोकांना हाताने धार काढ लागतं, दूध काढ लागतं. त्यामुळे लोक नाराज आहेत. रोजचीच समस्या रोजची समस्या. गेले 6 महिने झाले आम्ही बऱ्याच वेळा यावर तक्रार केली, बऱ्याच वेळा व्यवहार केला, फोन केले, पण काय नाही. अजून 6 महिने झाले तसं आहे. संध्याकाळी लोड शेडिंग आहेत राहणार. दैवडी पुरतं सांगतो बा, नाहीतर 2 दिवस दुकान बंद ठेवतो. एवढं जर खोटं ठरलं तर, एवढं खोट ठरलं तर हा 2 दिवस दुकान बंद ठेवतो मी. बर हा चालतं. 70% आता 65 म्हणला होता. 65-70% समजा. हा त्यातनं 65% ही नाही झालं तर 2 दिवस दुकान बंद ठेवतो की मी. या शक्यतो आमदारला या ठिकाणी बरं वातावरण आहे. आमदारला बरं वाटतं. आमदारला बरं वातावरण. आता माझ्या आमदारकडे जाते डोबळे सराकडं का चालू आमदारकडं जास्त होतं हे काय सांगता येत नाही. बालेकिल्ला आहे, मग यांना स्थानिक उमेदवार का मिळाला नाही? बाहेरून पैसेवालाच उमेदवार का नाही आला बाहेरून? इथं आमच्या इथून स्थानिक उमेदवार कोण बी असू शकला असतं ना. म्हणजे मागे सगळे सामान्य उमेदवार का देता आला नाही इथून बालेकिल्ल्यात? आणि उमेदवार लोक बघणार आहेत, म्हणजे कसं असं काय. हां, उमेदवार कोण आपल्या ह्याचा, आपल्या भागातला, आपल्या जवळचा, असं बघूनच मतदान होणार. सगळं आबादानी आहे, सगळं चांगलं आहे. आमदारनं पाणी आणलंय दैवडीला, आमदारचं बी काम चांगलं आहे. अजितदादा गेले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बी जरा सहानुभूती आहे राष्ट्रवादीची. ही निम्मी आधीच आहे ती, आणि परत 25% अजून इकडे गेली ती. काय अगोदर निम्मे गाव निम्म आहे, आणि परत डोबळे सर म्हटल्यानंतर 20-25% फुटते ती. 75% होईल डोबळे सर म्हटलं. 75%. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, आणि त्याच अनुषंगानं आज आपण मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गटात आलो आहोत. लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गटात जर का विचार करायला गेलं, एका बाजूनं भारतीय जनता पक्षाकडून करुणा शिवशरण आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोमलताई साळुंके ढोबळे यांची उमेदवारी सध्या आहे. आणि खरं बघायला गेलं तर इथल्या लोकांचा काय नक्की कल आहे, लोक काय बोलतात उमेदवारांबद्दल, आणि एकंदरीतच येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याकडून लोकांच्या काय असणार आहेत अपेक्षा, त्याबद्दल आपण आज इथला ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. चला तर मग काय बोलतात नागरिक बघूया. या, नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विकास विजय पाटील. इथलंच? हो. काय सध्या जिल्हा परिषदेचं वारं कोणीकडे वाहतं इथलं? काय अजून हे नाही सध्या काय. बर, प्रचार चालू झाले की उमेदवारांचे आहेत, पण आता काय अजून सुरुवात नाही, काय नाही. बर, कशी सुरुवात नाही म्हणतात? प्रचाराचे अजून उमेदवार बर येणातले. पण आता कसा विषय होतोय, एक मतदार म्हणून ठरवलेलं असतं, एक हवा तयार होती. त्या अनुषंगानं लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गटाची काय सध्या हवा आहे, म्हणजे कोणाच्या बाजूनं? आता काय महायुती काय आहे, थोडं भाजप आहे, होईल नेम तरी काय. बरं, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कुठले? ते बाहेरचेच आहे, ते शिवशरण काय. बर, कधी ते बघण्यात पण नाही, काय नाही. बर, बघण्यात नाहीत कधीच नाही. आणि दुसऱ्या बाजून राष्ट्रवादी जरा आहे थोडे. बर, उमेदवार पण माहिती आहे, बघण्यात आहेत. आपल्या ह्याच्यातलं आहे, भागातलं आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. इथलंच का? हो, इथलंच. डॉक्टर प्रशांत पाटील. डॉक्टर आहेत? जनावर आहे. फेटर. कशी आहे परिस्थिती लक्ष्मी दैवडी? काय लक्ष्मी दैवडी सध्या ते क्षेत्रविकास आघाडीचे काका मोरे आणि कोमलताई ढोबळेंना चांगलं आहे वातावरण. हो, दोन्ही बी ग्रॅज्युएट उमेदवार आहेत, हुशार आहेत, शिकलेले आहेत. उमेदवार चांगले आहेत.
कसं बघता एकंदरीत लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद गट हा म्हणजे बऱ्यापैकी आमदार समाधानदादा आवताडेंना मानणारा मानला जातो किंवा हो. बालेकिल्ला मानला जातो. हो. बरीचशी गावं त्यांच्या फेवरमध्ये. बालेकिल्ला आहे, मग यांना स्थानिक उमेदवार का मिळाला नाही? बाहेरून पैसेवालाच उमेदवार का नाही आला बाहेरून? इथं आमच्या इथून स्थानिक उमेदवार कोण बी असू शकला असतं ना. आमच्या मागे सगळे सामान्य उमेदवार का देता आला नाही इथून बालेकिल्ल्यात? तसाच बाहेरून उमेदवार आणला त्यांनी. तसं मग कोमलताई डोबळे डोबळे सरचं काम आहे, त्यांचा गट आहे आणि चांगले सक्षम उमेदवार आहेत. सध्या काय बाकी सगळ्या गोष्टीपेक्षा उमेदवार सक्षम हा गोष्ट महत्त्वाची आहे. कधी उद्या फोन केला तर त्या उमेदवारांना जनतेची कामं करावीत अशी लोकांची इच्छा आहे. आता जिल्हा परिषद निवडणूक म्हणलं तर मूलभूत प्रश्नांची निवडणूक, रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, त्या संदर्भात इथं लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषद म्हणजे लक्ष्मी दहिवडी गावात तशा काही समस्या वगैरे काय? पाहिजे रस्त्या समस्या आहे, त्या लाईट नसते, शेतीला लाईट पुरवठा खंडित होत सारखा, लोकांना रात्री शेतीला पाणी द्यावं लागतं. सगळ्यात मोठी लाईटची प्रॉब्लेम आहे. लाईट हां, संध्याकाळी लोकांना धार काढाय म्हणलं तर ती मी आता भेटून जातो सगळ्या गोट्यावर, संध्याकाळी 6 वाजता लाईट नसते बरोबर. संध्याकाळी लोकांना हाताने धार काढ लागतं, दूध काढ लागतं. त्यामुळे लोक नाराज आहेत. रोजचीच समस्या रोजची समस्या. गेले 6 महिने झाले आम्ही बऱ्याच वेळा यावर तक्रार केली, बऱ्याच वेळा व्यवहार केला, फोन केले, पण काय नाही. अजून 6 महिने झाले तसं आहे. संध्याकाळी लोड शेडिंग आहेच राहणार. हां, त्यामुळे लोकांना मोठा प्रॉब्लेम संध्याकाळी होतोय. संध्याकाळी ह्या संदर्भात तुम्ही वर कुठे काय प्रयत्न वगैरे केले? हो गेला आम्ही MSCB पत्र दिलं आमच्या ग्रामपंचायत मार्फत पत्र गेलं. ते म्हणले नाही लोड शेडिंग आहे आणि असंच राहणार, वीज कमी पडते असं राहणार म्हणजे. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? अनिल आदलिंगे. आदलिंगे हां, इथलंच? इथलं लक्ष्मी देवडीच आहे. कसं ऐकल कोणाला? इथं कसं आहे, भारत नाना पालख्यांची निष्ठावंत भरपूर आहेत बरं आणि डोबळे सरांचाही पहिला जुना गट आहे. त्यामुळे जुळणी लागली तर इथं आम्ही 60% चालू दहिवडी, 100% चालू. आता काय जरा दबावापोटी अमुक कशामुळं जरा लोक ह्याच्यात आहे ती, पण मतदान रूपी त्यांना मतदानाची बटणं घड्याळात आणि रिक्षात दाबणार आहेत ही नक्की आहे. आता थोडं कसं आहे, इतर वापर काय होऊन हे होणार आहे. आता विषय काय आहे, समोरचे जे उमेदवार आहेत बीजेपीचे, हां, त्यांनी जवळजवळ 15 दिवस झालं प्रचार इथं चालू केलाय. प्रचारात ताईंनी काल 2-3 दिवस झालं चालू केलं. अहो, तिकडं कसं होतं, जरा उमेदवाराच्या अडचणी होत्या. आता काय जण म्हणते ते इकडला लेंडवे कोण ते उमेदवाराचा इकडं परिणाम, इकडं काही परिणाम होणार नाही. काय सोय नाही. ज्या त्या गावात हुशार आहे ते मतदार हुशार आहेत, काही सांगावं लागत नाही. ग्रामपंचायतला आपलं चिन्ह बघून टाकते ना. आता ही तर 2 चिन्ह आहेत की हो. लोक म्हणते ती तुमची चिन्ह पोचली नाही, ती चिन्ह आता 4 दिवसात सगळी चिन्ह पोचतील, सगळं होणार आहे. आणि इथे भारत नाना आणि डोबळे सरांचा एक गट्टा, दोन्ही गट्ट होऊन चांगलं होणार आहे. इथं काय नाही, अडचणी येणार नाही, एवढं मी सांगतो. मगाशी आम्ही गावात फिरताना काही लोक बोलली इथं स्थानिक उमेदवार पाहिजे होता लक्ष्मी दहिवडी. तुमचं काय मत आहे? स्थानिकचं कसं आहे, काय आर्थिक अडचणी असते त्यामुळे काय थोडं ही झाली. हां, काय अडचण नाही येणार, इथं चांगले मतदान होणार आहे, एवढं मी सांगतो. बाकीच काय नाही. काय नाव? नंदकुमार मलकू पाटील. पाटील इथलंच आहे. होय. कशी परिस्थिती आहे गावाची जिल्हा परिषद निवडणुकी अनुषंगाने? आता कसं आहे, ह्या गावचा विकास 95 सालापासून डोबळे सरनी केलेला आहे. बरं आपण ज्या मंदिरात बसलो ही मंदिर सुद्धा त्यांनीच बांधलेलं आहे. मागं वर बघा. फक्त आता तुम्ही इलेक्शनमुळे कागद लावली ती, त्यामुळं 75% सरलं होतंय सगळं. 75% सगळं, 50% मनानंच होतंय. आणि आता कार्यकर्ते सगळे एकत्र आलेले आहेत, त्याच्यामुळं ते 25% त्यात ॲडच होते. कशावरून म्हणताय 75%? जरा जास्त इकडे बीजेपीला वाटतंय असं बोलतात लोक. बालेकिल्ला आहे म्हणतात. सरांचा बालेकिल्ला आहे. सरांचा बालेकिल्ला. हां, बर. समोरच्या उमेदवाराचं जरा जास्त ताकद आहे असं म्हणतात बीजेपी. नाही म्हणायला काय, कोण काही म्हणत असेल. नाही, इथं सरच्या बद्दल प्रत्येकाला आत्महित आहे. पहिल्यापासून काम केलंय त्यांनी. होय. आता इथला उद्या जर का निवडणुकी समजा स्थानिक विरुद्ध परका असं जर का मुद्दा येत असेल तर तुम्ही त्या मुद्द्याकडे कसं बघता? नाही, काय सरला सोडता येत नाही आम्हाला. नाही, फार जुनं संबंध आहेत. 95 सालापासून सरचा आमचा संबंध आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवार हा माचनूर भागातला दिलेला आहे. हु इज दिस भारतीय जनता पार्टी? कोण भारतीय जनता पार्टी आम्ही ओळखत बी नाही, तर त्याच्याबद्दल बोलायची गरज तर काय? वेळेअभावी आम्ही आमदारला सहकार्य केलं.
कारण दगडापेक्षा वीट मरी मऊ म्हणतात तसं. पंढरपूरचा देण्यापेक्षा इथला काय वाईट आहे आम्हाला, तालुक्याचा तरी झाला ना, म्हणून आमदारला निवडून दिले त्यावेळेस. आता जिल्हा परिषदला पण तसं होणार आहे का बाहेरचा नाही नाही, होत नाही तसं होत नाही, बरं होत नाही तसं. कोणाला होईल? सरलाच होणार सगळं. सरलाच. हां, घड्याळ आणि रिक्षा. बरं ठीक आहे. नमस्कार. आम्ही चर्चेत माणसं आहोत. सरचीच. हां चर्चेत आहोत होई गटाऱ्यान रिक्षा आम्हाला बरं. बाकी काय नाही बघा. हां. डोळे थरात तेवढं करणार बघा, पोट तेवढं करणार आम्हीच. बरं. हां त्यांनी आपल्याला सहकार्य केले, आम्ही त्यांनाच करणार बघा एवढं. काय काय सहकार्य केलं? नाही बरोबर खाली संकाला खाली संघात होतो आम्ही का दिवस बरं 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 त्यांनी एवढंच बघा, बाकी काय देत बोलायला येत ना मला. बरं. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शिवाजी गंगाधर कोष्टे. कसं आहे वातावरण इथलं? काय वातावरण चांगलं आहे बघा डोबळे सरला. डोबळे सरांना? हां मी लहानपणापासून बघतो इथे. बरं. हां एकदम चांगलं. काय विषय ठीक आहे. डोबळे सरांचे नाव घेत? काय विषय आहे म्हणजे हां. इथे आमदारकीला निवडून दिलं तर ना पहिलं. बरं बरं. हां हां हां. त्यामुळे आम्हाला अनुभव आहे इथे. बरं. हां आमदारकीमुळं. हां बरं. सध्याचे उमेदवार जरा स्ट्रॉंग आहे म्हणतात की बीजेपीचे. नाही. तुमचं गाव पण जरा फेवरमध्ये पूर्ण जिल्हा परिषद गट लक्ष्मीबाई होते. नाही काय नाही तुम्ही कारणच नाही द्यायची तुम्ही. बरं. हां जास्त दिवस इथं हां. ही गावच तसं आहे. डोबळे सरच्याच मागे जाणार बघा तुम्ही. बरं. 1% नमस्कार. हां कसं सांगितलं दैवडीचं? इथं होईल की 35% कमळ आणि घड्याळ 65%. मग एवढा डिफरन्स पडेल? हो नक्की 100%. कशामुळं? काय राष्ट्रवादीला मानणार वर्ग आहे काय दैवडी? नाही नाही, इथं गट मोठा आहे राष्ट्रवादीचा पहिला जुना, बरं. आणि आता पहिला इथे निम्मी आधीच आहे ती, आणि परत 25% अजून इकडे गेली ती. काय अगोदर निम्मे गाव निम्म आहे, बरं बरं. आणि परत डोबळे सर म्हटल्यानंतर 20 ते 25% फुटते ती. 75% होईल डोबळे सर म्हटलं. 75% हां हां हो बरं. हां पहिलंच निम्म आहे, बरं. आणि सर म्हणून आता 25% इकडे येणार आहेत लोक अजून. बरं. असं काय कंडिशन पूर्ण गटात कसं होईल वाटतंय तुम्हाला? पूर्ण काय? गटाचं दहिवडीचं आपण सांगू शकतो. गटाचं काय मी काय हां. बाकी काय अंदाज नाही? बाकीचा नाही अंदाज. दहिवडी पुरतं सांगतो बघा, बरं. नाहीतर 2 दिवस दुकान बंद ठेवतो एवढं जर खोटं ठरलं तर. एवढं खोट ठरलं तर? हां 2 दिवस दुकान बंद ठेवतो मी. बरं. हां चालतं. 70%. हां. आता 65 म्हणला होता. 65-70% समजा. हां बरं. त्यातनं 65%. ही नाही झालं तर 2 दिवस दुकान बंद ठेवतो की मी. काय काळजी करायला आलं? अजून काय बोलले? ओके ठीक आहे. नमस्कार. काय नाव आपलं? बसवेश्वर जालगिरे. इथलंच का? हो. कसं आहे जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण? जिल्हा परिषद तालुका पंचायत ही या ठिकाणी तिरंगी सामना होणार. हां. हाताला बी तेवढीच मतं पडतील, कमळाला बी तेवढीच पडतील, बरं बरं. आणि तिसरा कुठला हो? घड्याळ तिरंगी होणार. कारण तिन्ही पक्षाचे या ठिकाणी कार्यकर्ते चांगले आहेत. तिन्हीच पण चांगले? तिन्हीची चांगले आहेत. जुन्या ओळखी पाळखीच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या, त्यामुळं तिरंगी सामना या ठिकाणी समानच होईल. 100-200 मतांना कमी जास्त. काय कसं बघता ह्या निवडणुकीकडे, म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून सांगा? काय ज्येष्ठ नागरिक सगळं आबादानी आहे, सगळं चांगलं आहे. आमदारानं पाणी आणलंय दहिवडीला, आमदारचं बी काम चांगलं आहे. बरं. अजितदादा गेले त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बी जरा सहानुभूती आहे राष्ट्रवादीची. बरं. आणि काय जण हाताचे लोक जे आहेत ते कार्यकर्ते आहेत ते, बरं. त्यांना पण वाटते की बाबा काहीतरी भाकरी फिरवली पाहिजे, बरं. किंवा पॉलिटिक बदल काहीतरी केला पाहिजे. बरं. पण काही जणांचं असं मत आहे की दिल्लीमध्ये जी सत्ता आहे, किंवा जिल्ह्यामध्ये जे सत्ता आमदार आहे त्याची सत्ता असली तर निधी जरा गावाला भरपूर येईल. बरं. तुम्हाला काय वाटतं काय? एक मतदार म्हणून? मतदार म्हणून आपल्याला जो योग्य वाटेल त्याला द्यायचं. बरं. अजून काही असं नाही कोण आपल्यापर्यंत पोचलं नाही. बरं. हा. बरं. आता काय विषय झाला, आम्ही मगाशी ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून फिरताना ना बर एक मुद्दा समोर आला की एका बाजूला भारतीय जनता पक्षानं बाहेरचा उमेदवार दिला आहे, बर आणि कोमलताई ढोबळे काय इथले आहेत. हो. हा. हा मुद्दा तापू शकतो वाटते? कसं आहे, ज्याचं त्याचं सर्वसाधारणपणे तिन्ही उमेदवाराचे जे इथं कार्यकर्ते आहेत ना ते आपापलं काम करणारच. बरं.
बहुजन वंचित आघाडी चौथी देखील या ठिकाणी बऱ्यापैकी काम करत. या शक्यतो आमदारला या ठिकाणी बरं वातावरण आहे. आमदारला बरं वाटतं. आमदारला बरं वातावरण. आता माझ्या आमदारकडे जाते ढोबळे सराकडं का चालू आमदारकडं जास्त होते हे काय सांगता येत नाही. कारण ढोबळे सरांचे बी कार्यकर्ते यायचे, समाधान अवतळेचे बी कार्यकर्ते यायचे या ठिकाणी बोलून ताणून मतदान गोल करणं. इथं काय लोक पूर्वीपासून म्हटलं तर या ठिकाणी हाताला जास्त होत होतं मतदान नेहमी. नेहमी देवडीला 100-200 मतानं पुढं असायचं. पण ह्या 2-3 इलेक्शनापासून बदललं आहे वातावरण अवताडे आमदार झाल्यापासून. आता कसा विषय होतोय, लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गट हा अवताड्यांचा बालेकिल्ला मानला जातो. हम्म. लोक काय बोलताना बोलतात की आमदारांना इथला स्थानिक उमेदवार बीजेपीने द्यायला पाहिजे होता. यावर तुम्हाला काय वाटतं? नाही, तो विचार या ठिकाणी आहे. गाव एवढं मोठं आहे तालुक्यातलं आणि या मोठ्या गावाला एक कुठल्याच पक्षानं दिलं नाही ही प्रत्येकाची खंत आहेच. पण आता कसं आहे, कोणीच न दिल्यामुळं एवढं फारसं काही हे झालं. जर स्थानिक एखादा उमेदवारीतला दिला असता तर नक्कीच त्या उमेदवाराला गाव चांगलं झालं असतं. कारण आजपर्यंतचा इतिहास आहे असा. सुशिक्षित आहे गाव आमचं, जास्त शिक्षकाचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर दर्शक हो, लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गटामधील मुख्य असणाऱ्या लक्ष्मी दैवडी गावात आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेतला. लोकांच्या काही संमिश्र प्रतिक्रियासुद्धा आल्या. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा परवाच दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. आणि त्या निधनानंतर एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काय उलथापालथ इथून पुढच्या काळात होणार आहे ते सुद्धा राजकारण येत्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या त्या पत्त्यावर राष्ट्रवादीच्या पडणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाने आमदार समाधानदादा अवताडेंचा लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गट हा बालेकिल्ला असतानासुद्धा भारतीय जनता पक्षाने माचनूरचा उमेदवार येथे दिला ह्याची सुद्धा खंत इथल्या नागरिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे येत्या काळात मतदान कसं कोणाच्या बाजूने होणार आहे, लक्ष्मी दैवडी जिल्हा परिषद गट हा कोणाच्या बाजूने झुकणार आहे हे त्या काळात आपल्याला समजणारच आहे. कॅमेरामन सागरसोबत मी विक्रम, युवा महाराष्ट्र न्यूज, लक्ष्मी दैवडी.